एकदा जर तुम्ही स्वामी म्हणून श्वास घेतला, त्या दिवशीपासून जे तुम्ही स्वामींचे झालात, ते तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही स्वामींचे असता. नव्हे तर स्वामी तुमचे असतात. भिवू नकोस मी पाठीशी, अभिवचनाची प्रचिती देती. श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या जीवनामध्ये असंख्य दुःखांना, असंख्य संकटांना, त्रासांना सामोरं जात असतो. बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये आपल्या मनासारख्या घडत नाही. कदाचित ते आपलं प्रारब्ध असेल, ते आपल्या हातातही नसतं. माणूस कंटाळून जातो, अस्वस्थ होतो. प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये काही ना काही चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करत असतो. पण त्याच्या जीवनामध्ये त्याला होणारा त्रास, त्याच्यावर येणारी संकट आणि तो माणूस जेव्हा हताश होतो ना, आणि तो कुठेतरी बाहेर जायला लागतो, तेव्हा समोरून एखादी गाडी, समोरून एखादं वाहन आणि त्या वाहनावर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा कुठेतरी फोटो असतो आणि त्याच्या खाली वाक्य लिहिलेलं असतं, स्वामींचं वचन, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. क्षणार्धात माणूस आपल्या जीवनातली सगळी दुःख, संकट सगळं विसरून जातो आणि साक्षात श्री स्वामी समर्थ माऊली त्यांचा करुणामय चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. खूप हारून जातो माणूस संकटांनी, कदाचित बाजूच्या असलेल्या वातावरणाने, आपल्यावर येणाऱ्या वाईट वेळेने. मग ह्या वेळेस आपण साथ कुणाला घालायची? आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोण आहे? आपल्याला सगळ्यात जवळचं वाटणारं आणि आपल्यासाठी सगळ्यात जवळचं असणारं ते व्यक्तिमत्व नाही, ते ईश्वर नाही, तो आपला आत्मा आहे. आणि तो आत्मा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींचा तो करुणामय चेहरा, स्वामींच्या डोळ्यातलं ते तेज, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतरच आपल्याला आपल्या दुःख संकटाची असं वाटतं होळी झाली. क्षणार्धात आपण सगळं विसरून जातो आणि आपण म्हणतो की स्वामी मी तुमचा झालो. आणि ज्या वेळेस आपण स्वामीमय होतो ना, याची अनुभूती घ्या. मी अनुभवानेच बोलतोय. श्री स्वामी समर्थांबद्दलच माझाच नाही तर कुणाचाही अनुभव घ्या. स्वामींच्या बाबतीत तुम्ही स्वामींना जेव्हा जेव्हा आठवाल, तेव्हा तेव्हा त्या त्या क्षणाला स्वामी तिथे असतात. मला खूप जण विचारतात की स्वामींच्या भक्तींनी, स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामी तुमच्या सोबत असतात का? मी सांगतोय, स्वामी एकदा जर तुम्ही स्वामी म्हणून श्वास घेतला, त्या दिवशीपासून जे तुम्ही स्वामींचे झालात, ते तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही स्वामींचे असता. नव्हे तर स्वामी तुमचे असतात. आणि श्री स्वामी समर्थ एवढ्या साध्या आवाजाने, या साध्या हाकेंनी ती माऊली तुमच्यासाठी कुठेही धावते. मी तुम्हाला सांगतो, केवढंही संकट असू द्या, केवढाही त्रास असू द्या, कितीही निराशा जीवनात आलेली असू द्या, हे स्वामी नाव आणि हे स्वामींवरची भक्ती तुमच्या जीवनातील पूर्ण निराशा काढून टाकते. कर्माला सुद्धा बदलण्याची शक्ती, विश्वातले कितीतरी गोष्टी बदलण्याची शक्ती, तुमच्या पत्रिकेमधल्या सुद्धा गोष्टी बदलण्याची ताकद या ब्रह्मांड नायकामध्ये आहे. या ब्रह्मांड नायकाची भक्ती म्हणजे काय? या ब्रह्मांड नायकांना फक्त लागते तुमची आत्मीयता, तुमची श्रद्धा आणि तुमचं त्यांच्या प्रतीचं प्रेम. स्वामींचं जे रूप आहे ते अतिशय शीतळ आहे आणि स्वामींचं हे शीतळ रूप तुमच्यावर केवढ्याही गोष्टींचं काही त्रास असू दे, तो त्रास पूर्णतः कमी करण्याची जबाबदारी स्वामी स्वीकारतात. मी जाणीवपूर्वक बोलतो की तुम्ही जर स्वामींच्या चरणी लीन झाला तर स्वामी तुमची पूर्ण जबाबदारी स्वीकारतात. आणि मी म्हणतो म्हणून नाही, तर ह्या गोष्टीचा ज्यांनी अनुभव घेतला त्यांना माहित आहे की स्वामी जर एकदा हातात हात घेतला तर तो हात कधीच सोडत नाही. त्यामुळं स्वामींवर सगळं सोडा, स्वामींची भक्ती करा आणि निर्धास्त राहा. श्री स्वामी समर्थ.